हा आहे गरारा किंवा शरारा. याची आज आपण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. हॅलो, तर आज गराराची कटिंग करणार आहे. तर मी तुम्हाला मेजरमेंट देतच आहे वरती. तर 35 साईज उंची आहे, 35ची. तुम्ही तुमची उंच्यानुसार घ्या. एकदम सोप्या शब्दात आज गरारा कटिंग सांगणार आहे. तर बघा, हा फॅब्रिक आहे. पहिला आपण बॉटम वरचा हात कट करून घेणार आहोत. तर बघा, सरळ करून घ्यायचं. दोन्ही फोल्डिंग साईड आहेत माझ्याकडे. हे झटपट असं रेडी होतं. त्याच्यासाठी हे बघा, इथे मी उंची घेते. आता मला आपण गुडघ्याच्या वरती थोडं 2 ते 3 इंच घेतो गरारा. त्याच्यासाठी मी इथे 17 इंच घेणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच प्लस असं घेणार आहे. तर बघा, कारण इथे नेफ्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि हे 17चं घेणार आहे. एवढं ते समजलं तुम्हाला. तर गुडघ्याच्या थोडं वरती येत आहे आणि 2 इंच नेफ्यासाठी. त्याच्यानंतर इथे काय करायचं, इथे तुमची हिप किती असेल ना, हिप साईज त्याचा 4 पार्ट करायचा. हिप साईजचा 4 पार्ट केला. माझ्या आहे 34चा 4 पार्ट केला मी. तो आला 8.5. तर 8.5मध्ये मला 2.5 इंच प्लस करायची. कुठली साईज असो तुमची, त्याच्यामध्ये तुम्ही 2.5 इंच प्लस करायचं. आला 11 इंच. तर 11 इंचावर मी या पद्धतीने मार्क करते. आता हिप साईज आहे ना, तेवढं मी हे पण घेते. आता इकडे पण 11 केलं मी. आणि इथे बघा, इथे काय करायचं, इथे सुद्धा 11च घ्यायचं. म्हणजे क्रॉस लाईन सुद्धा मी 11च घेतली. तर हा बॉक्स रेडी झाला. त्याच्यानंतर त्याच्यापुढे मी 2.5 इंच 2 इंच 3 इंच असं वाढतं. हे 2 इंच सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे 2.5 घेते आणि हे पट्टीने आखून घ्यायचं. तर आपण क्रॉच सुद्धा हिप राऊंडचा चौथा भाग करून 2.5 इंच घेतले. आता इथपर्यंत आलं. असा जे आकार देऊन घ्यायचा. बरोबर, हे बघा, असं अजिबात त्याला घुमव करायचं नाही. एकदम असा जे द्यायचा. हा दिल्यानंतर आता खाली इथे बॉटम किती घ्यायचं, तर पहिले तर सरळ करून आपण घेतो म्हणजे आपल्याला समजणार की आपल्याला किती हवं. स्टँडर्ड तेच मोठं आहे. तर हे नाही, याचा मिडल करायचा. ते किती आला, इथे काय घ्यायची मला सेंटर सापडलं. आता ह्याच्या पुढे इकडे एक 5 इंच आणि इकडे 5 इंच. फिटिंगमध्ये हवं असेल तर असं घ्यायचं. तर ह्या तुम्हाला वाटेल सांगतो कसं करायचं. त्याच्यानंतर तो शेप छान येतो आणि हा तर स्टिचिंगमध्ये जाणार. तर ही कटिंगच मेन असते. म्हणजे वरचा पार्ट आपण हा जो गुडघ्याच्या वरती 3 इंच कापून घेतला आहे, तो आहे 20. बघा, 20चा आपण आता घेरा खाली करून घेणार आहोत आणि त्याची उंची 18 इंच ठेवणार आहेत. तेव्हा ती एकूण उंची 35 इंच म्हणजे आपला पूर्ण गराराचा लांबी आपल्याला मिळून जाईल. आणि वरती जे मी 2 इंच ठेवले तिथे मी नॉड टाकणार आहे नेफा फोल्ड करून. तर बघा, मी पूर्ण हा व्हिडिओ शूट केला नाही, तुम्हाला मी थोडक्यात सांगते. इथे ही जी लायनिंगसाठी आपण चुन्या पाडून घेरा बनवणार आहोत. तर लायनिंगसुद्धा आपण 4 पार्टमध्ये कट करणार आहोत. जेवढा खाली लागणार आहे ना, तेवढा चुन्या पाडून घेरा बनवून घ्यायचा. आता बघा, या पद्धतीने मी एक पाय तर रेडी करून घेतला आहे. पूर्ण व्हिडिओ बनवायला मोबाईल स्टोरेज फुल होता, म्हणून तुम्हाला एक दाखवते. आता मी याला अस्तर पहिलं तर मेन फॅब्रिक अटॅच करून घेतला आणि घेरा किती घ्यायचा, तर आता हे जो तुमची गुडघ्याची रुंदी होती ना, त्याचा 3 पट घेतला फॅब्रिक आणि तो या पद्धतीने अस्तरलासुद्धा पूर्ण अस्तरसुद्धा तेवढाच घ्यायचा जेवढा तुमचा मेन फॅब्रिक आहे. तर 3 पट जसं आपण वरच्या टॉपचं कटिंग करतो ना कुर्तीचं, की 3 पट फॅब्रिक 4 पट फॅब्रिक घेऊ शकता तुम्ही, जेवढा तुम्हाला घेरा हवा असेल तसा. तर मी ते 3 पट घेतला आहे, म्हणजे 30 इंच हा पूर्ण घेरा आहे आणि अस्तरसुद्धा तेवढाच घेतला आहे बघा. आणि आता हा अस्तर आणि मेन फॅब्रिक असा पूर्ण हे करून त्याच्या एक अर्धा इंच किंवा तुम्ही अंदाजे पाऊण इंच असे एकसारख्या अशा प्लेट्स करून घ्यायच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता हा व्हिडिओ मी एकदमच शॉर्ट बनवला, कारण स्टोरेज फुल झाला होता मोबाईलचा आणि पण मला पूर्ण हा बनवायचा होता.
पण काही नाही, एकदम सोपं आहे. वरचा पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि बस त्याच्या जो रुंदी आहे ना खाली गुडघ्याच्या तिथे आपण 20 इंच घेतले, त्याचा कपडा आपण टिबलनी घेतला आणि अशा चुन्या पाडून घेतल्या आणि मध्ये मध्ये आपण चेकसुद्धा करून घ्यायचं की तुमच्या गुडघ्याच्या जो घेरा आहे, गुडघ्याच्या वरती थोडा जो घेरा आपण बनवला आहे तेवढा ते आहे की नाही. तर बघा काय करायचं, आपण जे स्टिच केलं ना ते भाग वरती ठेवायचा या पद्धतीने आणि कारण मग ना आपण जिथे स्टिच केलेली शिलाई आहे ना तिथेच ते येतं आणि छान दिसतं. तर हा आहे गरारा. बाय बाय.